सुबह के बज रहे 5 और हम नहा धोकर बैठे हुए हैं और निकलने वाले थोड़ी देर में बाहर जाना है। क्या करना है, मॉर्निंग वॉक के लिए जाना था तो निकलेंगे सुबह। बहुत ही ज़्यादा फ्रेश फील करते हुए हम यहाँ पर देखिए यार, रैट दिख रहा था पर अभी नहीं दिखेगा क्योंकि वो गया है अंदर। मुझे तो डर लग रहा है अभी। छिपकली बैठी हुई यहाँ पे, आप देख सकते हैं छिपकली को। इस छिपकली के साथ सुबह की शुरुआत। ऊंट की सवारी नहीं पड़ रही है बच्चों पर भारी, ये आनंद लेते हुए हमारे क्लास के बच्चे तो बहुत ही अच्छी तरह से ये मज़ा लेते हुए केजी आहे ते कोण लिहिली? कस काय लिहिला सर तू? मी तेव्हा कॅरम खेळू लागला तर माझ्याकडे आला, मग लिहिले. तू का दिलास तू त्याला लिहायला? मी नाही लिहिलो. कोण दिले मग लिहायला? मम्मीने सांगितलं होतं याला. मम्मीने सांगितलं होतं आणि तू लिहिलास? हा. आणि हे कोणाला दिलं होतं लिहायला? मला. त्याला येणार तुला लिहायला दिलं होतं? मग याला लिहायला दिलं होतं? मला दिलता. हे जे आहे कोणाला दिलं होतं लिहायला? हे पोटॅटो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स होते. कोणाला लिहायला दिलं होतं? मला. तुला. तू का केलं नाहीस मग? हे ना तो कॅरम खेळू लागला तेव्हा माझ्याकडे आला. मग काय झालं? मग हे ना हे लिहू लागलं. का लिहू लागलं ते सांग मला. रिझन काय, लिहायचं कारण काय? तुला लिहायला सांगितलं होतं तर त्यांना का लिहायचं? मम्मीने सांगितलं होतं. अभ्यास तुला करायचं की त्याला करायचं? तुला. मग तू लिहायला पाहिजे की कोण लिहायला पाहिजे? इकडे राहा, इकडे. कोण लिहायला पाहिजे? त्यांना लिहायला पाहिजे की तू लिहायला पाहिजे? कितीला आहेस तू? इकडे आली, इकडे. कितीला आहेस? कितीला आहेस? 6वीला असलो असतो पण 5वीला. 6वीला असला असतास पण 5वीला केलास कुठं? पहिलीला चलास तू. हे लिहून देऊन होमवर्क. हे लिहायलाच होमवर्क म्हणजे कितीला चलास तू? कितीला चलास? पहिलीला. 6वीला जायचं की पहिलीला जायचंय? 6वीला. मग मोठा अभ्यास कर की, मोठ्या पुढच्या विषयाचा अभ्यास कर की. याचा कशाला करायला? याला करू दे अभ्यास. खेळणं कमी करत जा. क्रिकेट खेळलास ट्युशन सोडून देऊन. कधी हो? काल तू पण गेलतास का खेळायला? काय केलंस मग घरी? मग काय केलास? नाही पुढे काय म्हणणार होतास? थांब काय केलंस तू? हे क्रिकेट खेळायला गेलता. तू सांग, तुझं सांग मला. त्याचं सांगून खूप झालं त्याचं. आता त्यानं क्रिकेट खेळायला गेला, त्यानं लिहिलाय, तुझा होमवर्क केला, सगळं झालं. पण तू काय करायलास? तुला होमवर्क दिलं तर तू करायला पाहिजे की. तू काय करायलास मग? तर मोबाईलवर तू फक्त व्हिडिओ बघत बसतोस. बाहेर जाता दिसतोस तू मला. ओठ्यावर बसतोस आणि फक्त मोबाईल बघत बसतोस का? या आतमध्ये बसा. हे होमवर्क पहिलं कम्प्लीट करायचं, मग नंतर ओठ्यावर बसून आपलं बाहेरचे खेळ खेळायचं. मोबाईल बघत बसायचं नाही. सायकल खेळायचं वाटलं तर, किंवा ते लहान लेकरांसोबत खेळायचं. मोबाईल बघितल्यानंतर डोळे तर खराब होतातच, हे डोकं बी खराब होते. काय खराब होते? ओय, खराब काय होते? डोळे. आणखी दुसरं डोके. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? आपल्याला खेळायचं. काय खेळायचं? अभ्यास करायचा आणि बाहेरचे गेम खेळायचे. क्रिकेट खेळा वाटलं तर, याच्याकडून शिकत जा, पण मोबाईल खेळायचा नाही. समजलं का? आता उद्यापासून हे होमवर्क मला नीट पाहिजे, स्वतः करायचं. हो की? ठीक आहे. बस तुझं कसं करतोस? हे सगळं इथे लिहून काढ. हुशार आहेस, परंतु ते मोबाईल थोडंसं कमी करत जा. ठीक आहे?
इस तरह के फाइट करने से बचे, नहीं तो मिलेंगे सर से सही से। स्टूडेंट्स की लाइफ में मस्ती मजाक तो होते रहता है, पर पढ़ाई भी बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो ये चल रहा है बच्चों की पढ़ाई, अपने अपने किताबों पे पूरा कंसंट्रेट करते हुए पढ़ रहे हैं ये हमारे क्लास के बच्चे। I learned long ago, students and everyone should remember, never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it. Today is World Population Day, and here is the students speaking on it. Good morning everyone, respected principal, teachers and all my dear friends. My name is Aryan Gajrang Gaikwad. I study in class 4th. Today we are celebrating World Population Day. World Population Day is celebrated first time 1987. As of now, world population is 8 billion. The world population is increasing day by day. Government takes many actions to control population. Increasing population is not good for our environment. The population increasing, quality or life is decreasing. In China, there is a rule: 2 children control population. Population education is very important in better life for all. Thank you, friends. हाँ म्हणा. 2 and 2, 2 to the 4, 2 to the 6, 2 4 the 8, 2 5 the 10, 2 6 the 12, 2 7 the 14, 2 8 the 16, 2 9 the 18, 2 10 the 20. मग हे टेबल येते की नाही तुला? मग ते लिहून काढायचं आपण. आता 3 1 येते का तुला? 3 1 the 3, 2 to the 6, 3 to the 9, 3 4 the 10, 3 5 the 15, 3 6 the 18, 3 7 the 11, 3 8 the 24. हाँ 21 24 त्याच्यानंतर 25, 26, 26 27 म्हणायला आपल्याला टेबल्स म्हणायचे. 1 2 3 म्हणायचं नाही. 3 7 21, 3 8 24, हां 3 9 27, 3 10 13, 30, 4 1 येते. 4 1 the 4, perfect, 4 2 the. हां पुढं रितेश शांत राहा. 4 1 येत नाही. मग ते पाठ करायचं आपल्याला. 4 1 आणि 5 1. हो. मग त्याच्यासाठी लिहायला सांगितलं तुला मी. सांगितलं होतं की नाही? हो. मग लिहायला काय झालं? काय झालं लिहायला? लिहायला काय झालं तुला? आता लिहून काढ. Hello everyone, this is me Shrikant from Academic Explorer. As you know that we are going to explore the academic year of the students. So just be connected with us. हमारे स्टूडेंट्स तो पढ़ाई करते ही है, बट उसके साथ साथ उनकी मज़ा मस्ती को भी आप देख सकते हैं. आपको बस करना है एकेडमिक एक्सप्लोरर को सब्सक्राइब, और उनकी मज़ा मस्ती को तो आप देख ही सकते हैं, और उसके साथ साथ उनके जो कर्तव्य है, उनके जो आइडियाज़ रहेंगे, या उनके जो किताबी कीड़ों का वो जो रहता है नॉलेज, वो भी आप मॉनिटर कर सकते हैं. तो इसीलिए आपको सब्सक्राइब करना है हमारे नए व्लॉगिंग चैनल और पढ़ाई का चैनल भी, एजुकेशनल चैनल भी. तो वही है एकेडमिक एक्सप्लोरर. तो उसी को चैनल को सब्सक्राइब कीजिए एंड जस्ट बी कनेक्टेड विद अस. थैंक यू फॉर बी कनेक्टिंग विद अस गाइज. ओके, मिलते हैं कल